नमस्कार, मी मयूरिमा विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। भिवंडी वाडा या रस्त्याच्या स्थितीविषयी श्रमजीवी संघटना आक्रमक झाली आहे। या रस्त्याची भयंकर स्थिती पाहता, लोकांचे हाल पाहता गुरुवारी 26 जून रोजी श्रमजीवी संघटनेने बेमुदत रस्ता रोकोचा इशारा दिला आहे। वाडा येथील खंडेश्वरी नाका, शिरीष फाटा, कुडूस आणि डाकीवेली, भिवंडी येथील अंबाडी, नांदिठणे फाटा, कवाळ नाका, मालोडी आणि वसई येथील चिंचोटी कामण या मार्गावर हे आंदोलन होणार आहे। ठाणे आणि पालघर जिल्ह्याला जोडणाऱ्या भिवंडी वाडा मार्गावर खड्ड्यांचे झालेले डबके, अपघात आणि वाहतूक कोंडी यामुळे येथील स्थानिक संतप्त झाले आहेत। भिवंडी वाडा मार्गावर भिवंडीतील वंजारपट्टी ते अंबाडी हे अंतर पार करण्यासाठी किमान 1 तास लागत होता। आता या मार्गावर 3 ते 4 तास वाया जात आहेत। तर विद्यार्थी देखील या कोंडीमुळे त्रस्त झाले असून या कोंडीमुळे त्यांना वेळेत शाळेत पोहोचता येत नाही। त्यामुळे काही जण शाळेत जाणे देखील टाळत आहे, तर नोकरदारांचेही तितकेच रोजच हाल होत आहेत। त्यामुळे या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे या गुरुवारी येथील श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून आंदोलनाचे हत्यार उपसण्यात येणार आहे। ठाणे जिल्ह्यातील भिवंडीमध्ये मोठ्या प्रमाणात गोदामे आहेत। उरण येथील जेएनपीटी बंदरातून सुटणारी हजारो अवजड वाहने भिवंडी वाडा मार्गे पालघर किंवा त्या मार्गालगतच्या गोदामात जातात। भिवंडी वाडा मार्गालगत काही गावे देखील आहेत। या गावातील रहिवाशांना मुख्य भिवंडी शहरात किंवा ठाणे, पालघरला जाण्यासाठी हाच मार्ग महत्त्वाचा आहे। पावसाळ्यात दरवर्षी या रस्त्याच्या स्थितीविषयी प्रश्न उपस्थित होतात, परंतु पावसाळा संपल्यानंतर पुन्हा परिस्थिती जैसे थे होते। मात्र यावर्षी या रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे। अनेक ठिकाणी खड्ड्यांचा आकार डबक्याच्या आकारा इतका झाला आहे। या खड्ड्यांमुळे मार्गावर अवजड वाहनांच्या रांगा लागतात आणि या वाहतूक कोंडीमुळे विद्यार्थी, नोकरदार वर्ग, सर्वसामान्य जनता यांना भयंकर त्रास होत आहे। त्यामुळे हा सर्व प्रकार पाहता आणि याचे गांभीर्य लक्षात घेता भिवंडी वाडा या रस्त्याच्या स्थितीविषयी श्रमजीवी संघटना आक्रमक झाली आहे। या रस्त्याची भयंकर स्थिती पाहता, लोकांचे हाल पाहता गुरुवारी 26 जून रोजी श्रमजीवी संघटनेने बेमुदत रस्ता रोकोचा इशारा दिला आहे। वाडा येथील खंडेश्वरी नाका, शिरीष फाटा, कुडूस आणि डाकीवली, तर भिवंडी येथील अंबाडी, नांदिठणे फाटा, कवाळ नाका, मालोडी आणि वसई येथील चिंचोटी कामण या मार्गावर हे आंदोलन होणार आहे। तर श्रमजीवी संघटनेचे प्रवक्ते प्रमोद पवार यांनी या आंदोलनाबाबत सांगताना सांगितलं की या रस्त्याच्या निर्माणाला, दुरुस्तीला राज्य शासनाने कोट्यवधी रुपयांचा निधी दिला होता, मात्र ठेकेदारांच्या भ्रष्टाचारामुळे नागरिकांना खड्ड्यातून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे। या प्रश्नावर श्रमजीवी संघटनेच्या वतीने आम्ही आंदोलन करणार आहोत। ज्यांच्यावर भ्रष्टाचार आणि बोगस कामांचे आरोप विधिमंडळात झाले त्या ठेकेदार कंपन्यांना तातडीने काळ्या यादीत टाकून या पूर्ण भ्रष्टाचाराची निपक्ष चौकशी करावी। ठेकेदाराला कुणीही राजाश्रय देऊ नये अशी मागणी त्यांनी केली आहे आणि हे आंदोलन ते करणार आहेत असे त्यांनी सांगितलंय। प्रमोद पवार, श्रमजीवी संघटनेचे प्रवक्ते यांनी असं सांगितलं आहे।